श्रीराम समर्थ. गोपाल कृष्ण भगवान की जय. आज आपण 3ऱ्या अध्यायातला गीतेमधला 34वा श्लोक पाहणार आहोत. इंद्रियस्य इंद्रियस्यार्थे रागद्वेषौ व्यवस्थितौ तयोर्न वशम् आगच्छेत्तौ हि अस्य परिपन्थिनौ. इंद्रियस्य इंद्रियस्यार्थे रागद्वेषौ व्यवस्थितौ तयोर्न वशम् आगच्छेत्तौ हि अस्य परिपन्थिनौ. इंद्रियस्य इंद्रियस्यार्थे रागद्वेषौ व्यवस्थितौ तयोर्न वशम् आगच्छेत्तौ हि अस्य परिपन्थिनौ. या श्लोकाचा अर्थ आपण बघूया. इंद्रिय आणि इंद्रियांचे विषय यांच्याशी संबंधित असणारी आसक्ती आणि विरक्ती यांना नियंत्रित करण्यासाठी नियम आहेत. मनुष्याने अशा आसक्ती आणि विरक्तीने प्रभावित होऊ नये, कारण आत्मसाक्षात्काराच्या मार्गामध्ये ते अडथळेच आहेत. भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतायत, अर्जुना, प्रत्येक इंद्रियांच्या विषयामध्ये राग आणि द्वेष हे अवश्य येणारे असतात. का येतात? कारण विषयांची जी आसक्ती असते ते विषय जोपर्यंत आपल्याला भोगायला मिळतात तोपर्यंत आपल्याला बरं वाटतं. पण एकदा का ते विषय भोगायसाठी मिळणं बंद झालं, थांबलं, की मग आपल्याला राग येतो, द्वेष निर्माण होतो. इंद्रिये म्हणूनच राग द्वेषांच्या अधीन असतात. म्हणून आपण इंद्रियांच्या ताब्यात जाऊ नये, कारण ते राग आणि द्वेष हे आपल्याला विघ्न आणणारे आहेत, बाधा आणणारे आहेत. एखादी गोष्ट मनासारखी झाली नाही की आपल्याला लगेच राग येतो आणि ज्या कशामुळे ते झालेलं असतं त्या गोष्टीचा द्वेष आपल्या मनामध्ये निर्माण होतो. आणि म्हणून इथे विषय हे सुरुवातीला जरी समाधानकारक, आनंददायक असे वाटत असले तरी अंतिमतः ते त्रासदायकच असतात, राग द्वेषकारकच असतात. आणि म्हणूनच इथे भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतायत, अर्जुना, इंद्रियांच्या विषयांच्या मागे लागू नये, त्या आसक्तीमध्ये राहू नये, कारण त्यापासून निर्माण होणारे राग आणि द्वेष हे आपल्याला आपल्या परमार्थ मार्गामध्ये बाधा आणणारे, अडथळा आणणारे ठरतात. त्याचबरोबर आणखीन एक गोष्ट आपल्या लक्षात येते, ती अशी की इंद्रिय म्हटलं की त्या विषयांची आवड किंवा नावड आपल्याला असते आणि आपण त्या गोष्टींमध्येच कायम राहत असतो. जी गोष्ट आवडीची असते ती सुखकारक वाटते, आनंदकारक वाटते, समाधानकारक वाटते. आणि जी गोष्ट नावडीची असते तिथे आपल्याला दुःख होतं, त्रास होतो, उद्वेग होतो. त्यामुळं कधी आपल्याला बरं वाटतं, कधी आपल्याला वाईट वाटतं. हे चालायचंच. यालाच जीवन म्हणतात. कारण जीवन म्हटलं की अशी ही द्वंद्व अवस्था असते. सुख दुःख, लाभ हानी, जय पराजय, या सगळ्या गोष्टी एकामागोमाग एक असतात. दिवस म्हटलं की रात्र येतेच आणि रात्र म्हटलं की दिवस येतोच. त्याप्रमाणे आपल्या आयुष्यामध्ये सुद्धा सुखदुःख एकामागोमाग एक येत असतात. महाराजांचं एक वाक्य फार छान आहे.
ते म्हणतात, तुम्ही जेव्हा सुख भोगत असता तेव्हा तुम्हाला कल्पनाही नसते की ते सुख दुःखाला सोबत घेऊनच आलेलं असतं. म्हणजे सुख असं काही भोगून संपतंय म्हणेपर्यंत दुःखाला सुरुवात होते. दुःख हे दारात हजरच असतं. भीष्माचार्यांनी महाभारतामध्ये भीष्म पर्वामध्ये हे सांगून ठेवलंय. ते म्हणतात, सर्वांना सुख हवंय, पण सुख कुणाला मिळत नाही. आणि कुणालाच दुःख नकोय, पण दुःख मात्र सतत आपल्या पिछा सोडत नाही. दुःख कुणालाच नको आहे, सुख मात्र सर्वांना हवं आहे. म्हणून आपल्याला असं दिसतं की या जगामध्ये निव्वळ सुख हे कोणालाच मिळत नाही. आणि म्हणून त्याची योग्य किंमत देणं, त्याप्रमाणे वागणं हाच खरा शहाणपणा आहे. आता इथे आणखीन एक गंमत आपल्याला अशी दिसते की सुख मिळून सुद्धा काही माणसं सुखी होत नाहीत. आता एखाद्याला रडायचीच सवय असते, त्याला काय करणार, नाही का? चांगलं पंचपक्वानाचं जेवण जेवतोय, पण चेहरा रडका, उदास, गंभीर, दुर्मुखलेला, अशी पण माणसं आपल्याला अवतीभोवती दिसतात. गाडीतून हिंडतायत पण तोंड वाकडी, चेहरा वाकडा, चेहऱ्यावरती हास्य नाही, गंभीर चेहरा, काहीतरी झालंय, मोठा दुःखाचा डोंगर कोसळलाय असा चेहरा, आणि हिंडतात गाडीतून. काही माणसं आपल्याला अशीही दिसतात, पगार भरपूर असतो, खाय प्यायची चैन असते, हवं ते सगळं घरात असतं, पण यांचा चेहरा कधीच आनंदी, प्रसन्न, सुंदर, हवासा असा कधीच दिसत नाही. त्याला कारण असं असतं की त्यांना कायमच वाकडं तोंड करून किंवा दुर्मुखलेला चेहरा करून हिंडण्याची, वागण्या बोलण्याची सवय असते. आता इथे आपल्याला जेव्हा आपल्याला सुख मिळतं तेव्हा आपण सुखस्वरूप होतो, पण दुःख आल्यानंतर आपण दुःखी होत नाही, तर दुःखरूपी होतो. याचा अर्थ असा की सुख आणि दुःख हे मी स्वतः नसून, नाही का, मी स्वतः नसून ही एक अवस्था आहे. सुख आल्यानंतर मी सुखी होत नाही, तर मी सुखरूप होतो, आणि दुःख आल्यानंतर मी दुःखी होत नाही, तर मी दुःख स्वरूप होतो. याचा अर्थच असा की सुख आणि दुःख हे माझ्यापासून वेगळं काहीतरी आहे, आणि जे वेगळं आहे ते माझ्या जीवनातून आज ना उद्या कधी ना कधी जाणार आहे. परंतु ही भावना आपण मनामध्ये न ठेवल्यामुळे आपण त्या सुखदुःखाशी एकरूप होऊन बसतो, आणि मीच सुखी आहे किंवा मीच दुःखी आहे असा समज करून घेतो, आणि म्हणूनच आपल्याला त्रास होतो, ताप वाटतो. भगवंत आपल्याला हेच सांगू इच्छितात की बाबांनो, हे सगळं त्रासदायक आहे. तौ अस्य परिपंथिनौ. मग असं जे काही आलेलं असतं ते आपण भोगावं शांतपणे, नाही का? महाराजांचं एक वाक्य आहे, ते म्हणतात, आपले भोग आपणच शांतपणे भोगून संपवावेत. कारण आज जरी आपण त्यांची टाळाटाळ केली तरी कधी ना कधी ते आपल्याला भोगावेच लागतात. हे समजण्यासाठी एक उदाहरण घेऊया आपण.
समजा तुम्ही एखाद्या माणसाकडून उसने पैसे घेतलेत, 1000 रुपये घेतलेत असं आपण मानूया, आणि ते तुम्हाला परत करण्याची इच्छा नाही आहे किंवा द्यावेसे वाटत नाही आहे. मग तुम्ही काय करता? तो माणूस जेव्हा पैसे मागायला येतो तेव्हा काहीतरी निमित्त काढून तुम्ही त्याला माघारी पाठवता, नाही का? आपण आपल्या मुलाबाळांना सांगून ठेवतो की बाबा घरी नाही आहेत म्हणून सांग त्यांना, किंवा तो येताना दिसला की आपण घराबाहेर पडतो आणि कुठेतरी लपून बसतो. परंतु असं आपण किती दिवस लपून राहणार किंवा किती दिवस कारणं सांगणार? कधी ना कधी आपल्याला ते देणं द्यावंच लागणार आहे. अगदी तसंच आपले भोग आपण आज जरी टाळले तरी कधी ना कधी आपल्याला ते भोगावेच लागणार आहे. आणि म्हणून महाराज म्हणतात, आपले भोग आपण भोगूनच संपवावे. एकदा भोग भोगून संपवले की मग त्याचा आपल्याला काळजी राहत नाही. आता इथे आणखीन एक गंमत अशी आहे की असं म्हटलं जातं, आयुष्यामध्ये आपल्या वाट्याला अगोदर दुःख यावं आणि मग सुख यावं, म्हणजे मग आपल्याला त्याचा त्रास होत नाही. परंतु ज्यांचं बालपण मजेत गेलंय, आनंदात गेलंय, समाधानात गेलंय, आणि नंतर जर तरुणपणी दुःख वाट्याला आलं किंवा म्हातारपणी दुःख वाट्याला आलं तर तो त्रास जरा जास्तच भयानक त्रासदायक असतो. म्हणून दुःख आधी भोगून संपवलेलं केव्हाही चांगलं, कारण दुःखानंतर सुख येणार असतं आणि सुख हे आपल्याला सहज मानवतं, हवंसं वाटतं. परंतु सुखानंतर येणारं दुःख मात्र आपल्याला त्रासदायक होतं, कष्टदायक होतं. समजा एखाद्या माणसाला सोन्याच्या ताटामध्ये जेवायची सवय आहे आणि उद्या समजा त्याचे दिवस बदलले आणि त्याला जर पत्रावळीमध्ये जेव म्हणून सांगितलं तर त्याला ते रुचणार नाही, आवडणार नाही, किंवा त्याला जेवणही जाणार नाही कदाचित. म्हणजे सुखामागून दुःख आलं तर ते जास्त त्रासदायक होतं. पण ज्याला लहानपणी पत्रावळीमध्ये जेवायची सवय होती आणि मोठेपणी तो कमावता झाला, पैसे मिळायला लागले आणि मग हळूहळू तो ताट घेऊ लागला, त्याच्यानंतर चांदीचं ताट घेतलं, त्याच्यानंतर सोन्याचं ताट घेतलं, अशी जर परिस्थिती हळूहळू सुधारत गेली तर त्याचा जास्त चांगला परिणाम होतो. परंतु सुखामागून दुःख आलं तर ते जास्त त्रासदायक होतं. सुख आलं की सुखही भोगावं, परंतु हे कायम मला सुखी करणारं नाही याची जाणीव ठेवून भोगावं. दुःख आलं की दुःखही भोगावं. आज ना उद्या आपले दुःखाचे दिवस संपतील, कधी ना कधी सुख येईल या अपेक्षेमध्ये आपण ते भोगावं, ही जाणीव ठेवून वागावं. दुःखाचं तसंच आहे. दुःख आलं की ते कायम राहत नाही, कधी ना कधी जातच. तसंच सुखही कायम राहत नाही, कधी ना कधी जातच. अगदी राजा जरी झाला तरी त्याच्या वाट्याला कधी ना कधी दुःख येतच. मग आपलं चुकतं कुठं? आपण दुःखालाच सुखमय करण्याचा प्रयत्न करतो, याच्यातच आपलं सगळं चुकतं. दुःखाला सुखामध्ये बदलण्याला मर्यादा असतात. जोपर्यंत माणसांच्या मनामध्ये हा भ्रम असतो की मी माझं दुःख सुखामध्ये बदलू शकेन, तोपर्यंत त्याला सुख मिळणं शक्य नाही. काय असतं? दुःख हे शेवटी दुःखच आहे. त्याला सुखामध्ये बदलणं आपल्याला शक्य होत नाही, परंतु दुःख भोगून संपवणं मात्र आपल्या हातात असतं. आता आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा असा आहे की माणसाची बुद्धी जी आहे
ती मुळातच सत्य शोधण्याकडे धावत असते आणि सत्य कळल्याशिवाय आपल्याला चैन पडत नाही. एखादी गोष्ट जर झाकून ठेवलेली असेल तर त्याच्या आतमध्ये काय आहे, त्याच्या खाली काय आहे याची उत्सुकता किंवा कुतूहल आपल्याला असतं. आणि जोपर्यंत आपण ते उघडून बघत नाही, जोपर्यंत ते झाकण काढून बघत नाही, जोपर्यंत तो पडदा बाजूला सारून बघत नाही, तोपर्यंत आपल्याला चैन पडत नाही. आणि म्हणून प्रत्येकजण हे दडलेलं काय आहे किंवा सत्य काय आहे हे शोधण्याच्या मागे असतो. आता हे शोधून काढण्याची वृत्ती प्रत्येक माणसामध्ये असतेच, जिज्ञासा असतेच असते. आता इथे एक गंमत आहे, एक फार सुंदर गोष्ट सांगितलेली आहे. गोपाल कृष्ण भगवान की जय.